हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। मी प्राची, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। आजचा दिवस तुम्हाला छान आणि आनंदाचा जाऊ। तर आम्ही आता निघालोय वीरला। वीरमध्ये आज यात्रा आहे। भाऊजींचा नवस होता, तर नवस तो फेडायचा होता, त्याची यात्रा होती। त्यासाठी आम्ही सगळे घरची पाहुणे रावळे वगैरे सगळे आम्ही वीरमध्ये आलो। 2 बोकड होती यात्रेसाठी आणि आखाड महिना चालू असल्यामुळे हा महिना जो छान होता, म्हणजे संपतच आला होता आखाड महिना, त्यामुळे रविवारची धरली होती ही यात्रा। तर बरीच लोक आली होती पाहुणे रावळे। वीरमध्ये नवस फेडून झाल्यानंतर, कारण वीरचाच नवस होता, तो भाऊजींनी त्यांच्या चुलत्यांसाठी नवस बोलला होता। चुलते खूप आजारी होते, त्यासाठी त्यांनी तो नवस बोलला होता। तर तो नवस फेडायला आम्ही गेलो होतो। बरेच दिवस राहून गेला होता, बरीच वर्ष 2-3 वर्ष झाली होती तो नवस फेडायचा राहून गेला होता। आज फेडू उद्या फेडू असं चाललं होतं। तर तुम्ही पाहू शकता वीरमध्ये किती पाणी आहे ते। पाऊस पण पडत होता, धो पाऊस होता, पावसातच चाललं होतं हे सगळं। आणि पहा किती नदी वीरच्या इथं ते डॅम भरलेला आहे। आणि तुम्हाला तर माहिती आहे, कुठल्याही गोष्टीचा जोपर्यंत योग येत नाही तोपर्यंत ती गोष्ट घडत नाही असं म्हणतात। तर आज फेडू उद्या फेडू असं मागच्या महिन्यापासून चाललं होतं, पण शेवटी नाथांच्याच मनात होतं की त्यांच्याच वाराला हा नवस फेडला जावा, आणि तसंच झालं। आमचं चाललं होतं शुक्रवारी धरायचं, पण ते शुक्रवारी 1-2 महिने चाललं होतं, ह्या शुक्रवारी धरू पुढच्या शुक्रवारी धरू, पण शुक्रवारी पॉसिबल झालंच नाही। शेवटी नाथांच्या इच्छेने त्यांच्याच वाराला रविवारी हा नवस धरण्याचा योग आला, आणि भर पावसातही हा नवस फेडला गेला। त्या दिवशी ते शक्य झालं। तर इथे मंदिरात येऊन सर्व नैवेद्य वगैरे, गोडाचा जो नैवेद्य होता तो दाखवण्यात आला। त्यानंतर जी बोकड होती त्यांना गुलाल वगैरे लावून त्यांना वाजत गाजत घेऊन गेले। वाजत गाजत त्या बोकड्यांची एक फेरी पूर्ण करून नंतर मग त्यांचं जे काही पुढे कार्यक्रम होता तो करण्यात आला। तिथनं मी शूट केलं नाही, कारण ते मला योग्य वाटलं नाही ते शूट करणं, ते दाखवणं, त्यामुळे ते मी दाखवलं नाही। सगळ्यांनी मंदिरात जाऊन नाथांचं आणि जोगेश्वरी आईचं दर्शन घेतलं, घोड्याचं दर्शन घेतलं, गुलाल लावला एकमेकांना, आणि नंतर जो काही गोडाचा नैवेद्य होता पुरणपोळीचा तो सगळा नैवेद्य दाखवला। कारण नंतर परत ते जे मटण होतं ते शिजवून तिथे थोडीशी म्हणजे नैवेद्य दाखवून त्यानंतर तिथे आम्हाला जेवण वगैरे पंक्ती वगैरे वाढायच्या होत्या वीरमध्ये, आणि त्यानंतर घरी येऊन लवकरात लवकर मोठं म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा होता। तर दर्शन घेऊन झाल्यानंतर सगळ्यांनी इथे भाकऱ्या करायला घेतल्या, आणि जे आचारी होते त्यांनी चिकन वगैरे शिजवायला घेतलं, सुक्का आणि रस्सा केला होता, आणि जिरा राईस केला होता, आणि भाकऱ्या। तर घरातल्या ज्या लेडीज होत्या त्याच आल्या होत्या भाकऱ्या करायला। ज्या लेडीज होत्या आचारी लेडीज त्या काही मिळाल्या नाहीत। आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुलीने खूप ताप दिला होता, कारण खाली जमीन जी होती ती ओली होती, पाऊस पडत होता, त्यामुळे चूल पेटत नव्हती। कशा तरी चुली पेटवून त्यानंतर त्यांनी भाकऱ्या केल्या, भरपूर अशा भाकऱ्या करायचं काम चालू होतं। आणि जे मटण बनवून आणलं होतं ते सेपरेट केलं। थोडं मटण आम्हाला घरी घेऊन जायचं होतं, म्हणजे जास्तीचं मटण घरी घेऊन जायचं होतं, आणि थोडं मटण तिथे शिजवायचं होतं। तर सेपरेट करून झाल्यानंतर आचार्यांनी ते मटण वगैरे करायला घेतलं। आम्हाला थोडा यायला उशीर झाला होता। एक सांगते की माझ्या जर क्लिअरिटी दिसत नसेल तर थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे जर काही व्हिडिओजमध्ये प्रॉब्लेम झाला तर मला प्लीज कमेंट करून सांगा, तर त्याच्यात मी सुधारणा करेन। कारण माझा मोबाईल पूर्णपणे जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे व्हिडिओज थोडे म्हणजे नाही का क्लिअरिटीमध्ये थोडं कमी जास्त होतं आहे। तर त्यासाठी खरंच तुमच्या मनापासून म्हणजे मी सॉरी म्हणते तुम्हाला। तर हे बघा इथे चिकन सेपरेट करून झालं आहे, नंतर भाकऱ्या चाललेल्या आहेत।
आता आम्ही पण आलेलो आहोत इथे. म्हणजे अर्धी लोक आधी आली, अर्धी नंतर आली. पावसामुळे ट्रॅफिकमुळे आम्हाला मागं पुढं झालं, तरी पण जेवढं होतं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. बघा पावसाचं वातावरण काय झालंय ते. खूप पाऊस पडत होता, जेवणाच्या पंक्ती उठल्या, बरेच लोक तिथे सुद्धा जेवली. आत्ता दुपारचा 2-2:30 वाजलेले आहेत आणि आता आम्हाला घरी जायचे, कारण घरी जाऊन सुद्धा खूप मोठा बेत आहे. भरपूर पाहुणे रावळे मित्रमंडळी वगैरे बोलवली होती आम्ही ह्या यात्रेला. खूप धमाल केली आम्ही बीरमध्ये सुद्धा. तर इथे जेवणं वगैरे झालीत आणि आम्ही आता पाऊस ओसरण्याची वाट बघत होतो, कारण गाडीत बसून आम्हाला परत माघारी यायचं होतं. तरीसुद्धा पाऊस चालू होता, तरीसुद्धा पंक्ती उठत होत्या. तुम्ही बघू शकता मागे जेवायला पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. मग शेवटी आम्ही गाड्याजवळ बोलवल्या आणि त्या गाडीमध्ये बसलो आणि आता आमचा जो परतीचा प्रवास आहे तो चालू झालेला आहे. आम्ही निघालो आहोत घरी जायला. निघता निघता आम्हाला खरंच 2:30-2:45 झाले घरी यायला निघताना. आता आम्ही निघालो आहोत. अर्धी लोक आम्ही व्हॅनमध्ये निघालो आणि अर्धी लोक जी होती ती छोटा हत्ती पण आम्ही घेतला होता, तर त्यामध्ये निघाली होती. छान गप्पा गोष्टी करत आम्ही निघालो. तरीसुद्धा आम्हाला घरी पोचायला 3-3:30 झाले, कारण मध्ये आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागलं होतं. आणि घरी आल्यानंतर 6-6:30 वाजता आम्ही सगळ्यांना जेवायला म्हणजे पंक्ती वाढायचं चाललं होतं. त्याच्या आधी पूर्ण स्वयंपाक उरकला पाहिजे होता. स्वयंपाकाचे मेनू होता बिर्याणी, चिकन रस्सा, सुक्कं चिकन होतं, सॅलड होतं बाकीचं जे आहे ते, आणि त्यानंतर जे खात नाहीत त्यांना व्हेज होतं, व्हेज बिर्याणी आणि पुरणपोळ्यांचा तर स्वयंपाक होताच आणि व्हेज बिर्याणी पण होती. त्यानंतर ज्यांना मटण आवडत नाही त्यांच्यासाठी चिकन मागवलं होतं. एक खास पाहुणे आहेत, नाव नाही मी घेत, तर त्यांच्यासाठी चिकन होतं. तर 2 किलो गावरान कोंबड्याचं चिकन होतं, तर ते सुद्धा शिजवायचं होतं. असं सगळा बेत होता आणि भरपूर पाहुणे बोलवले असल्यामुळे पटकन स्वयंपाक होणं खूप गरजेचं होतं. सगळ्यांनी म्हणजे वाटून कामं घेतली होती. अर्धी व्हेजसाठी थांबली होती आणि अर्धी नॉनव्हेजसाठी थांबली होती. तर आम्ही तिकडे कांदा टोमॅटो वगैरे ग्रेव्हीसाठी तळण्यासाठी जे काही लागतं कांदा टोमॅटो ते सगळं चिरून द्यायला तिकडे बसलो होतो पलीकडच्या घरी. आणि इकडच्या घरी अर्धी व्हेजसाठी होती, मिक्सर लावलं थांबली होती. त्यानंतर इकडे अर्ध्यांनी भाकरी करायला घेतल्या होत्या. चूल एक आहे त्यामुळे चुलीवर भाकरी घेतल्या होत्या करायला आणि शेगडी पण लावली होती. तर शेगडीवर पहिला वेजसाठी जो कांदा पाहिजे तो तळला जात आहे आणि त्यानंतर त्या शेगडीवर आम्ही भाकऱ्या करायला घेतल्या. तर कामं कसं आहे, कामं वाटून घेतली, कामाचं नियोजन केलं की पटपट होतं आणि तसंच झालं. सगळी एकाच ठिकाणी न थांबता आम्ही सगळी कामं जी आहेत ती प्रत्येकाने जशी येतील तशी वाटून घेतली. त्यामुळे पटकन काम झालं, पटकन सगळं म्हणजे स्वयंपाक जो आहे ना तो वेळेच्या आधी पूर्ण झाला. पाहुणे रावळे माणसं यायच्या आधी आमचा सगळा स्वयंपाक तयार झाला होता. मुलं असूनसुद्धा आम्ही पटकन स्वयंपाक करून घेतला होता. त्यात काही पाहुण्यांनीसुद्धा आम्हाला हातभार लावला, त्यांनीसुद्धा आम्हाला मदत केली. तरी ते जसं जसं काम उरकत गेलं तसं तसं टेबल खुर्च्या लावून घेतल्या होत्या. हॉल पूर्ण मोकळा करून झाडून वगैरे टेबल खुर्च्या लावून घेतल्या होत्या. अर्ध्या टेबल खुर्च्या ह्या घरात होत्या आणि अर्धा कारखान्याच्या खानावळीमध्ये सुद्धा लावल्या होत्या. जारची व्यवस्था केली होती, ज्यांना पाणी बिस्लरीचं पाहिजे त्यांना जारची व्यवस्था केली होती, फिल्टर पाण्याची. अशा पद्धतीने सगळी जी व्यवस्था आहे ती छान अशी केली होती. खूप छान असा कार्यक्रम झाला होता. तुम्हाला दाखवते. हे बघा इथं सुक्कं चिकन तयार झालं होतं. त्यानंतर बिर्याणी करून झाली होती, बिर्याणीसुद्धा शिजवून झाली होती. आणि त्यानंतर बघा खळाखळा असं जो चिकनचा रस्सा आहे तो उकळत होता. बघा किती मस्त असा रस्सा दिसत आहे. तर तो सुद्धा शिजला होता. चिकनसुद्धा तयार झालं होतं पूर्ण. बघा किती छान असा खळखळून चिकनचा रस्सा
अगदी मनसोक्त शिजतोय. आणि ज्यांना नॉनव्हेज म्हणजे मटण खायचं नाही त्यांना चिकन चाललं होतं करायचं. तर हे बघा इथं भांड्यांची अरेंजमेंट केली होती, पातेले वगैरे लावून ठेवली होती सगळी व्यवस्थित. खाली पोती अंतरून त्याच्यावर बिर्याणीचं पातेलं, त्यानंतर सुक्याचं पातेलं ठेवलं होतं. आणि रस्सा जो आहे तो किटलीत भरून आणत होता, कारण गरम गरम रस्सा खायला खूप छान म्हणजे आवडतं लोकांना. बाजरीची भाकरी आणि गरम गरम रस्सा, त्यामुळे रस्सा खाली उतरवला नव्हता. आणि इकडे सलाड तयार करून ठेवलं होतं, म्हणजे कांदा बारीक चिरला होता, कांदा, काकडी, बीट आणि लिंबू चिरून ठेवलं होतं, म्हणजे पटपट वाढतं येईल. आणि इथे जे आहे ते हे चिकन जे आहे ते आळणी करून घेतलं होतं आणि आता इथे चिकन सुक्कं बनवायचं चाललं होतं. तर अशा पद्धतीने हे बघा द्रोणमध्ये सुक्कं चिकन, एका मोठ्या द्रोणमध्ये रस्सा आणि बिर्याणीचं पंक्ती वाढत चाललं होतं. व्यवस्थित नियोजन करून सगळ्यांना जेवायला घातलं होतं. सगळी लोक पोटभर जेवली होती, भरपूर पंक्ती उठल्या होत्या, गरम गरम भाकरी, सगळं जेवण गरम होतं. तर अशा पद्धतीने आमचा जो नवसाचा जी यात्रा होती ती संपन्न झाली होती. खूप मस्त अशी यात्रा झाली. सगळीजणं पोटभर जेवून आवडीने जेवून अशी केली होती. त्यानंतर जसं लागेल तशा भाकरी वगैरे केल्या जात होत्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.